नमस्कार प्रेक्षकांनो, लग्नानंतर होईलच प्रेम ह्या मालिकेत आजच्या रिव्ह्यूमध्ये खूपच जबरदस्त ट्विस्ट आला आहे. नंदिनीने पुन्हा एकदा जीवाला गुड न्यूज दिलेली आहे. तर सुरुवातीला काव्याला जाग आलेली असते. ती मोबाईलमध्ये वेळ बघते आणि तिला धक्काच बसतो, कारण ती आज खूप उशिरा उठलेली असते. ती म्हणते की किती उशीर झाला आहे, आणि त्यानंतर ती म्हणते की आज तर खूप काम आहे. कालच्या खराब झालेल्या नोट्स आज परत लिहायच्या आहेत, आणि त्यामुळे माझं काम पण म्हणजे कमी होणार आहे. पण वेळ तर वाया जातोयच ना. आता उठून ती टेबलवर बघते तर सगळ्या नोट्स लिहिलेल्या असतात. हे पाहून तर तिला आश्चर्यच वाटतं की हे सगळं कोणी केलंय. तिला आता लक्षात येतं की हे अक्षर तर देशमुखांचं आहे. म्हणजे पार्थने रात्रभर जागून हे सगळं केलंय की काय. म्हणूनच लगेच फोन घेऊन आता ती पार्थला फोन लावते आणि म्हणते की तुम्ही हे सगळं काय केलं. पार्थ जरा घाबरतो, म्हणतो की मी काय केलं आता. काव्या म्हणते की काय केलं म्हणजे काय, ह्या नोट्स तुम्हीच लिहून ठेवलात ना. पार्थ म्हणतो हो मग, माझी बायको रडतीये, मग तिला सपोर्ट करायला नको का. काव्या पण तुम्ही रडताना ना खूप क्यूट दिसत होता भोळ्या. पण एक सांगू का, मला कालही सांगता नाही आलं, नाही शकलो, पण आज सांगतोय. काव्या म्हणते की काय पार्थ तुम्ही पण ना. पार्थ म्हणतो की हो मग काय, मला काही दिसत नव्हतं का तुम्ही एवढी मेहनत करून नोट्स लिहिलेल्या आहेत आणि मी गप्प कसं बसेल. मला तर त्या नोट वाचता येत नव्हत्या, म्हणून तुमच्या मैत्रिणीचा रेफरन्स घेतले बरं का. एकदा चेक करून घ्या नोट्समध्ये काही चूक झाली असेल तर. पण मी ते पूर्ण काम केलेलं आहे, कारण प्लीज तुम्ही रडू नका. तुम्ही जेव्हा रडतात ना तेव्हा मला फार त्रास होतो. काव्य म्हणते की हो, एक बोलू का, काल मी तुम्हाला उलटी झाल्यावर दोष दिला. खरंच तुम्ही ग्रीन फ्लॅग आहात. तुम्हाला दोष देणं त्याचं तुमची काही चुकीच नव्हती, तरीसुद्धा मी रागाच्या भरात तुम्हाला एवढं काही बोलले, पण तुम्हाला राग न येता तुम्ही परत मला सपोर्ट करताय. खरंच पार्थ ग्रेट आहात तुम्ही. ती लगेच आता पार्थला आय लव्ह यू म्हणते आणि सांगते की आता तर माझा अभ्यास चांगला होईल. मग पार्थ म्हणतो मग काय, पास झाल्यावर मी अख्ख्या जगाला ओरडून सांगेल ना की पान नंबर 18 ते 67 मीच लिहिलं होतं. मग आता काव्य हसत असते. त्यानंतर ती त्या सारख्या नोट्स बघत असते आणि म्हणते की पार्थ तुम्ही किती अमेझिंग आहात ना. आणि त्यानंतर मग ती आता अभ्यासाला लागते. पुढे आता पार्थ ऑफिसमध्ये एंट्री करताच एक तिथे असिस्टंट येते आणि ती कॉंग्रॅच्युलेशन असं म्हणून पुढे निघून जाते. पार्थ विचारात पडतो की ही कॉंग्रॅच्युलेशन का म्हणाली. थोडं पुढे आल्यानंतर एक पिऊन येतो. तोही म्हणतो की अभिनंदन सर, तुम्हाला काही चहा वगैरे हवा आहे का. परत आता पार्थ विचारात पडतो की कॉंग्रॅच्युलेशन अभिनंदन हे काय चाललंय. आता तो ऑफिसमध्ये एंट्री करतो तसं सगळा स्टाफ आता उभं राहतो आणि जोरात टाळ्या वाजवू लागतात. आता तर पार्थला आश्चर्य वाटतं की हे सगळं काय होतंय. म्हणजे सगळ्यांनी मला असं अभिनंदन करण्याचं का ठरवलं आज. तो आता एका असिस्टंटला म्हणतो की काय मग, तुम्ही सगळेजण हे काय करताय. कॉंग्रॅच्युलेशन अभिनंदन, आपल्याला डील मिळालं का, काही झालं का आपल्या कंपनीमध्ये. तेव्हा ती असिस्टंट म्हणते की सर तुम्ही बाबा होणार आहात ना, मग पेढे तर व्हायलाच पाहिजे. पेढेच नाही तर पार्टीसुद्धा व्हायलाच पाहिजे. पण सांगते की सर रम्या मॅडमने सांगितलं. आता तर पार्थला रागच येतो. तो म्हणतो की बरं ठीक आहे, आपण पार्टीचं नंतर बघूया. तो त्या पिऊनला आवाज देतो आणि मग आता तो म्हणतो की रम्या कुठे आहे, त्या रम्या मॅडमला माझ्या केबिनमध्ये पाठवा जरा. खूप रागात असतो पार्थ, कारण त्याला हे पटलेलंच नसतं. तर पुढे आता नंदिनीला सोडायला जीवा हा बाईकवर तिला घेऊन आलेला असतो. त्यानंतर त्याचे विस्कटलेले केस नंदिनी ठीक करत असते आणि जीवाला म्हणत असते की तुम्ही ना फारच हँडसम आहात, सुद्धा बंद करावीसे वाटतात. जीवा म्हणतो की नंदिनी काय ग एवढा मस्का का मारतेस, काय झाले आज. तर नंदिनी म्हणते की अहो इतका हँडसम बाबा, त्याचं बाळ किती सुंदर असेल ना याचा विचार करते. पण जीवाचा लगेच चेहराच उतरतो, कारण बाळ होणार नाही आहे. पण नंदिनी असं का म्हणते ह्या विचाराने त्याचं मन आता गाजगूज करायला लागतं. तर नंदिनी म्हणते की आता काय झालं, लगेच आवाज बारीक झाला ना. अहो कोण म्हणालं की मी आई होणार नाही आहे. सध्या इश्यू आहेत पण मी आई होणारच. मी आता इतकी पॉझिटिव्ह झाले आहे की मला माहिती आहे की आपल्याला बाळ होणारच आहे. ती खूप आत्मविश्वासाने बोलत असते. तर जीवा टाळत असतो. तो म्हणतो की संध्याकाळी 6 वाजता कॉल कर, मी तुला घ्यायला येतोय. नंदिनी म्हणते नाही त्याची गरज नाही आहे, मी चालत येईल, कारण मला गरज आहे वजन कमी करण्याची. जीवा म्हणतो की पण आता वजन कमी करून तू काय करणार आहेस. नंदिनी म्हणते की काय करणार म्हणजे, कोणी सांगितलं मला बाळ होणार नाही, होणार आहे मला बाळ आहे का. आपल्या फिटनेससाठी आपण स्वतःची काळजी घ्यायला नको का. जेव्हा म्हणतो तसं ठीक आहे गं, पण मी माझ्या क्लायंटसोबत ना ह्याच एरियात आहे म्हणून म्हटलं. मग नंदिनी म्हणते बरं ठीक आहे, मी तुम्हाला कॉल करेल. आता नंदिनी जायला लागते तर जीवाचं लक्ष तिच्या पायाकडे जातं. तिच्या पायात चपल्या नसतात. म्हणून जीवा म्हणतो की हे काय नंदिनी, तू चप्पल नाही घातली आहेस. नंदिनी म्हणते हो अहो, काय झालं, मी ना इथल्या एरियातल्या मंदिरांमध्ये अभिषेक करण्याचं ठरवलंय, तेही अनवाणी. हे ऐकून तर जीवाला धक्काच बसतो. तो म्हणतो की काय नंदिनी, तुला वेड लागले की काय. नंदिनी म्हणते अहो अख्खं जग शहाणपणावर चालतही असेल, पण प्रेमात थोडा वेडापणा लागतो, आणि मी तर हे बाळाच्या प्रेमापोटी करते. हे ऐकून जीवाला खूप वाईट वाटत असतं. बघाच मी कसं करते ते, असं म्हणून नंदिनी जायला लागते. तर इकडे जीवा विचार करत बसतो की किती अमेझिंग आहे ना ही. त्यानंतर मग आता तोही निघून जातो. पुढे आता पार्थ हा कॅबिनमध्ये असतो. तिथे रम्या येते. रम्याला पाहून पार्थचा खूप संताप झालेला असतो. तो म्हणतो की रम्या तुला काही कळतं का गं. रम्या म्हणते की काय झालं पार्थ, एवढं का चिडलायस.
पार्थ म्हणतो की जेव्हा मी ऑफिसमध्ये एंट्री केली ना, सगळेजण मला कॉंग्रॅच्युलेशन, अभिनंदन म्हणत होते. याचं कारण तू आहेस ना? नाही म्हणजे मी बाबा होणार आहे हे सत्य तू सांगितलंस का? अगं तुला हे माहिती नाही आहे का? 3 महिने होईपर्यंत ही गोष्ट कोणाला सांगायची नसते आणि हे माझं पर्सनल होतं रम्या. आता रम्या म्हणते की पार्थ यार ऐकून तरी घे. पार्थ म्हणतो काय ऐकायचे? तुझ्या पर्सनल गोष्टी मी बोलतो का? आणि हे माझं पर्सनल असताना तू ऑफिसमध्ये बोलूच कशी काय शकते? आणि काय गं सतत काव्याच्या मागे पुढे फिरत असते. तुला नेहमी काहीतरी कांड करायचं असतं ना? रम्या म्हणते की कांड? ए पार्थ असं बोलू नकोस ना, असं काहीच नाही अरे. काव्याचा कॉल आला होता आणि तिच्याशी बोलत असतानाच मी एक महत्त्वाचा मेल टाईप करत होते आणि जेव्हा मेल टाईप होत होता तेव्हा मी स्पीकरवर फोन ठेवला होता. मी काव्याला सांगत होते की तू काळजी घेत जा, आता तुला आरामाची गरज आहे आणि हे सगळं आरतीने ऐकलं आणि तिला जे समजायचं होतं ती समजली. मग तिने मला विचारल्यावर मी खोटं तरी कसं बोलणार होते रे पार्थ, म्हणून मग मी सांगून दिलं. पण इट्स ओके ना पार्थ, यात टेन्शन घेण्यासारखं काय आहे? अरे हे पर्सनल नसतं सगळं, कारण हा आनंद जेव्हा आपण शेअर करतो ना त्याच्या दुप्पट आनंद आपल्याला मिळतो. प्लीज पार्थ गैरसमज करू नकोस ना, मी हे सगळं इंटेन्शनली नाही केलं. जेव्हा रम्या आणि विजयबद्दल बोललो होतो तेव्हा नंदिनीने मला शांतता ठेवायला सांगितली आहे. मग आता तो लगेचच त्याचा मूड चांगला करत रम्याला म्हणतो की इट्स ओके, आनंद दुसऱ्याला वाटायचा असतो ना, बरं ठीक आहे. मग आता लंचनंतर सगळ्यांना मी डेझर्ट ठेवलेलं आहे. कसं आहे ना, आनंद शेअर करायचा असतो ना, असं तो तिला सांगतो आणि म्हणतो की सॉरी हा रम्या, उगाच तुझ्यावर मी चिडचिड केली, तुझ्यावर राग दाखवला. खरंच तू बरोबर बोलतेस, आता कळालं मला. कारण हे सगळं तो नंदिनीमुळे ठरवतोय की आता शांत राहूनच तिचा प्लॅन उचकटवायचा आणि हे रम्याला कळतही नसतं. ती म्हणते की अच्छा चल तुला चूक तरी कळाली. ती निघून जाते. पण इकडे पार्थ मनातल्या मनात म्हणत असतो की आनंद वाटायचा असतो ना, थांब आता आनंद काय कसा असतो ना आणि कसा वाटायचा असतो ना हेच तुला दाखवतो. आता तोही एक प्लॅन करत असतो. आता एका ठिकाणी थांबलेली असते. जीवाला ती कॉल करून सांगते की कुठे आहात? जीवा म्हणतो की एरियातच आहे. ती म्हणते की ऐका ना जीवा, आता शेवटचं एक मंदिर राहिले आणि तिथे आपण जोडीने दर्शन घ्यायचं का? जीवा म्हणतो की नंदिनी अगं तू अनवाणी सकाळपासून, बरं मला एक सांग तू काही खाल्लंय की नाही? नंदिनी म्हणते नाही. जीवा म्हणतो की काय इनलॉजिकली लावलेस तू नंदिनी, सकाळपासून काही खाल्लेलं नाही आहे, अनवाणी चालतेस, मला हे पटत नाही आहे हां. मग आता नंदिनी म्हणते की हो काय झालं? सगळ्या बायका असंच करतात. हे बघा आपल्याला जर चांगले दिवस आणायचे असतील ना तर थोडं स्ट्रगल करावं लागतं. पण जीवा म्हणतो की नाही नंदिनी. नंदिनी म्हणते की तुम्ही ना आता फोनवरच बोलणार आहात का? तुम्ही जरा इकडे या, मी जिथे सांगते तिथे. शेवटचं मंदिर राहिले, आपण जोडीने दर्शन घेऊयात. तर आता जीवा म्हणतो की नंदिनी पण माझं मन मला सांगते की आपण आईबाबा होणारच नाही आहोत. असं म्हटलं आता नंदिनीला धक्काच जर एवढंच कन्फर्मेशन देत आहे की मी आई होऊ शकणार नाही, म्हणजे खरंच मी आई होऊ शकणार नाही का? 100% सांगतायत का? त्याच वेळेला नंदिनीची ओढणी ओढत एक मुलगी तिथे आलेली असते. ती आता म्हणत असते की ताई गजरा घ्या ना. नंदिनी म्हणते की गजरा? काय गं तू एकटीच आहेस का? तुझे आई बाबा कुठे आहेत? तर ती सांगते की माझे आई बाबा नाशिकला असतात, त्यांनी मला मावशीकडे पाठवले, मी गजरे विकते. तर आता नंदिनीला आश्चर्य वाटतं. ती म्हणते की एकटीच तू गजरे विकतेस? आणि काय गं शाळेत जात नाहीस का तू? ती मुलगी म्हणते की शाळेत ना मी जाते. नंदिनीला समजतं की ते जात नाही. नंदिनी म्हणते हो का? मग सांग बरं तुझा युनिफॉर्म कसा असतो? त्यावेळेला आता ती म्हणते की युनिफॉर्म काय असतं? का गं गणवेश तुला माहिती कसं असेल, कारण तू शाळेत जात नाहीस ना बाळा, खोटं बोललीस ना माझ्याशी, तुझ्या मावशीसोबत तू गजरे विकतेस ना? मग ती मुलगी आता जरा घाबरते. ती म्हणते की ताई सोडा ना ते. नंदिनी म्हणते नाही तुला माहिती आहे का? अगं बाळा असं लहानपणी काम करणं म्हणजे बालमजुरी करणं गुन्हा आहे. तू घरात बसत जा, हे कामं नाही शोभत तुला. ती मुलगी म्हणते की ताई ते सोडा ना, माझी मावशी तर सांगते की घरात बसणं हाच सगळ्यात मोठा गुन्हा असतो. त्यानंतर ती सांगते की अगं मी गजरे घेतले असते. नंदिनी म्हणते की माझा नवरा असताना मी 5 गजरे घेतले असते, पण ते जरा बाहेर आहेत ना. मग आता ती मुलगी सांगते की ताई मग तुम्ही घ्या ना गजरे त्यांच्यासाठी. आणि 5 गजरे कसं काय म्हणालात, म्हणजे त्यांना 5 बायका आहेत का? नंदिनी म्हणते अगं असं का बोलतेस तू? अगं नाही मी एकटीच आहे, पण ते मला 5 गजरे घेऊ शकतात, म्हणजे कसं 100चे 5. मग ती मुलगी म्हणते की ताई प्लीज घ्या ना मग तुम्ही 100चे 5 गजरे. नंदिनी म्हणते बरं ठीक आहे घेते मी गजरे. कॉम्बिनेशन आहे गजरे आणि साबण? ती म्हणते की हो, कारण प्रेमात जोडप्यांना गजरा लागतो आणि संसार पूर्ण करण्यासाठी साबण, कारण दोघांमध्ये सुगंध आहे ना. हे ऐकून तर नंदिनी आश्चर्यचकित होते की ह्या मुलीला किती काही माहिती आहे. त्यानंतर ती मुलगी म्हणते की ताई साबण पण घ्या ना, तुमचे डाग सगळे निघून जाणार हा साबण वापरला तर. नंदिनी म्हणते हो का, म्हणजे 100% जाणार का? ती मुलगी म्हणते की ताई 100% काहीतरी खरं होतं का? 100% खात्री कशाचीच नसते, असं त्या मुलीने जेव्हा नंदिनीला म्हटलंय तेव्हा आता नंदिनी पुन्हा एकदा विचारांमध्ये हरवून जाते. कारण ती म्हणते की म्हणजे 100% खात्री खात्री कशाचीच नसते, याचाच अर्थ मी आई होऊ शकत नाही ही सुद्धा 100% खात्री नाहीच आहे. म्हणजे प्रयत्न करायला काय जाते, कारण ती मुलगी जाता जाता सांगून जाते की आपण फक्त प्रयत्न करत राहायचे, एक दिवस डाग सगळे निघून जाणार. आणि नंदिनी आता म्हणते की बरं ठीक आहे, मी सुद्धा आता आई होऊ शकते.
तिच्यात पॉझिटिव्ह एनर्जी मैत्रिणीसोबत रितू नावाच्या मैत्रिणीला ती सांगत असते की तुझ्या नोट्समुळे मला खूप फायदा झाला आहे. खरंच मला खूप आता एक लिंक लागली आहे अभ्यासाची. त्याच वेळेला जोराचा वारा येतो आणि तिथे असलेल्या नोट्स सगळ्या उडू लागतात. आता त्या उडालेल्या नोट्स नंदिनी ही काव्या सांगते की अगं ऋतू फोन ठेव, मी तुला ना नंतर फोन करते. आता काव्या सगळ्या नोट्स उचलत असतानाच आता शेवटला तिचं एक स्केच काढलेला पेपर खाली असतो आणि त्याच वेळेला विजय समोरून येतो. हा विजय तिचे स्केच काढलेला पेपर उचलतो आणि म्हणतो की चित्र छान आहे आणि तुमचं आहे का? कोणी काढले? आर्टिस्ट कोण होता? काव्य म्हणतं की आर्टिस्ट घरचंच आहे ना, आमचे पार्थ, तेच काढतात हे स्केच. त्यावेळेला विजय म्हणतो की छान आहे, पण हा कागद इतका चुरगळलेला का आहे? काव्य म्हणते की म्हणजे काय म्हणायचं तुम्हाला? विजय म्हणतो नाही, म्हणजे एखादी गोष्ट आपल्याला आवडली की आपण ती फार जपतो ना, पण इथे हा कागद उमडला आहे, चुरगळला आहे, याच्यावर कसले तरी डाग आहेत म्हणून म्हटलं. त्यावेळेला काव्य रोखून त्याला बघते. विजय म्हणतो की नाही नाही, गैरसमज करून घेऊ नका, मी आपलं सहजच म्हणालो ना, रम्याला भेटायला आलोय असं म्हणून तो फोनवर बोलत बोलत निघून जातो. पण इकडे आता काव्याला टेन्शन येतं. ती म्हणते की त्या दिवशी पण ह्या विजयने पार्थला आणि मला पार्किंगमध्ये बोलताना पकडलं होतं. आमच्या मनात बाळाविषयी जे पण काही निर्णय आहेत हे विजयला कळालेले आहेत आणि घरच्यांना अजूनही हे माहिती नाही आहे. जर असं झालं तर ह्या विजयने माझ्या आणि पार्थमध्ये असलेले जे काही बाळाबद्दलचे गैरसमज आहेत ते घरात सांगितले तर, म्हणजे घरात एक वेगळीकडे एक आनंद आहे की आम्हाला बाळ होणार आहे, पण त्या बाळाबद्दल ह्या शंका कुशंका अजून कोणाला सांगता येत नाही आहे. काय करायला पाहिजे मी? काव्या, आता मागे हरणं चुकीचं आहे, म्हणजे मागे न हटता पुढाकार घेऊन घरच्यांना हे सांगायलाच पाहिजे आणि ती वेळ आली आहे असं काव्याला आता वाटू लागतं. त्याचा मूड खूप ऑफ असतो. त्यात आता नंदिनी सांगते की हे बघा गजरा तुमच्यासाठी घेतलाय. जीवा म्हणतो की काय? नंदिनी म्हणते अहो इथे गजरेवाली मुलगी आली होती. तिने ना मला खूप असं म्हणजे मी आनंदी होईल असं काहीतरी सांगितलंय. तुम्ही जर आले असते तर बरं झालं असतं. तिची आणि तुमची भेट घडवून द्यायची होती, पण काय झालं ती आत्ताच गेली. जीवा म्हणतो की मग काय झालं? जाऊ दे, गजरे घेतलेस ना. आता नंदिनी ते गजरे त्याच्या नाकाजवळ लावते. तो पटकन बाजूला होतो. जीवा म्हणतो की नंदिनी यार प्लीज हां, मी मस्करीच्या मूडमध्ये नाही आहे. नंदिनी म्हणते हो ते समजलंय मला, म्हणूनच तुमची फिरकी घेते. तुम्ही किती उदास आहात, तुमचा मूड किती ऑफ झालाय हे दिसतंय मला. मग आता जीवा म्हणतो की चल बस लवकर गाडीवरती. नंदिनी म्हणते की किती घाई? अहो मी काहीतरी बोलते, तुम्ही घाई का करताय? पण जीवा म्हणतो की मला मूड नाही आहे, गाडीवर बस आणि चल लवकर. एनर्जी गेली का नंदिनी? मी त्याला प्रेझेंटेशन नाही देऊ शकलो. मग आता नंदिनी म्हणते की मग क्लायंटला कळालं ना तुमचा चेहरा बघून की तुम्ही कुठे आउट झालात ते? जीवा म्हणतो की हो मग काय कळणारच ना. अगं एनर्जीच नव्हती नंदिनी माझ्यात. तुला सांगू का, जेव्हा जेव्हा बाळाचे विचार येतात ना तेव्हा मी असाच होतो. खूप निगेटिव्ह होतो मी. मला जे बोलायचे ते सुद्धा बोलले जात नाही नंदिनी. खूप भीती वाटते अगं, रात्र रात्र जागून मी त्या बाळासाठी जे काही स्वप्न रंगवले होते ना ते काहीच नाही आहे माझ्या आयुष्यात. त्यामुळे मला खरंच हादरा बसतो नंदिनी. आता नंदिनीच्या डोळ्यात पाणी आलेलं असतं कारण तिलाही वाईटच वाटतं. जेव्हा म्हणतो की मला ना आता असं वाटायला लागले की मी ज्याच्या मागे धावतोय ना ती कस्तुरी आहे, की ती माझ्या हातात कधीच येणार नाही आहे तरीसुद्धा मी धावतच असतो. नंदिनीला तेच आठवत असतं. त्याच वेळेला एक बाई तिथून एका मुलीला घेऊन जात असते. जीवा म्हणतो की हे बघ, अशी लाईफ आपल्या आयुष्यात कधीच आपल्याला बघायला मिळणार नाही आहे, कारण आपण आईबाबा नाही होऊ शकत. नंदिनी म्हणते की अहो असं नाही आहे, कारण तिला त्या मुलीचं बोलणं आठवत असतं, पण जीवाला तिला ते सांगता येत नसतं. तेव्हा आता नंदिनी म्हणते की जीवा ऐका ना, आपण एक गेम खेळूयात का? जीवा आता नंदिनीकडे पाहू लागतो खूप अपेक्षा घेऊन आणि इथेच त्यांनी हा भाग संपवलेला आहे. तर पुढील भागामध्ये आता काव्या ऑफिसला आलेली असते आणि पार्थसमोर एक माणूस आता एका बाईला म्हणत असतो की आता ना हिला 7वा महिना लागलाय, हिला आरामाची गरज आहे, आता ही ऑफिसला नाही येऊ शकत. हो, बायकांना सगळं जमतं, करिअर संसार सगळं हँडल करू शकतात त्या. मग तुम्ही काय घेऊन बसलात? तर पुढे आता नंदिनी जीवाला सांगते त्या मुलीची ॲक्टिंग करून की 100% खात्री कशाचीच नसते, आपण फक्त करत राहायचं असतं आणि एक दिवस असा येतो की सगळं काही आपल्या आयुष्यात चांगलं घडतं. मग जीवा पण आता नंदिनीबरोबर खूपच खुश दिसतो. खूप जबरदस्त ट्विस्ट आलाय, प्रेक्षकांनो पाहायला विसरू नका. लग्नानंतर होईलच प्रेम अशाच डेली रिव्ह्यूसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. भेटूया उद्याच्या भागात. धन्यवाद.